रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, 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 हरे जय जय राम कृष्ण, 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 जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी 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 रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, साजणी साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा,
कधी कथा गाती गाणी कथा गाती गाणी कधी कथा गाती गाणी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे येणे वेधिली गोविंदे वेदिले गोविंदे वेदिले गोविंदे वेदिले गोविंदे बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा आनंद ज्ञान राहणारे आनंद ज्ञान राहणारी आनंद ध्यान रगनारी आनंद ध्यान रगनारी ध्यान रगनारी आनंद ध्यान रगनारी गोपाळ कुमार गोपाल कुमारी गोपाळ कुमारी गोपाल कुमारी गोपाळ कुमारी गोपाल कुमारी गोपाळ कुमारी गोपाल कुमारी गोपाळ कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोकुळीच्या सुखा 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 सुखा गोकुळीच्या 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 सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळीच्या सुखा सुखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी
आनंदल्या नगनागी आनंदल्या आनंदल्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल श्रुतिस्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं
पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गकारू प्रथम नमो पाण्डुरङ्गकारू प्रथम नमो पाण्डुरङ्गकारू प्रथम नमो पाण्डुरङ्गकारू प्रथम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री संताची ये माथा चरणावरी संताची ये माथा चरणावरी श्री संताजी माता चरणावरी श्री संताजी माता चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी चरणावरी संताची ये माथा चरणावरी हरी
विश्रांती पावलो सांभाळून श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत वंशी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबरा अरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दर मुखा अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबारायांचा काला परत प्रकरणातील भगवान श्रीकृष्णाच्या गोड लीला वर्णन करून सांगणारा अद्भुत अप्रतिम 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळवासियांना फार सुख झालं. केवढं सुख झालं महाराज म्हणाले, अंत पार नाही, अशा सुखाचा अंतच नाही असं सुख मिळालं की ते सुख कधी संपतच नाही महाराज. असं काय झालं होतं म्हणतात, बाळकृष्ण नंदा घरी, नंद बाबांच्या घरी बाळकृष्ण जगत जीवन भगवान श्री सच्चिदानंद घन विग्रह साक्षात कृष्णही ज्या घरामध्ये विराजमान, ज्या गावामध्ये विराजमान, त्या लोकांच्या आनंदाला पारावार असू शकतो का? म्हटले नाही. म्हणजे अर्थातच बाळकृष्ण नंदा घरी म्हणूनच आनंदल्या नरनारी. मग त्या आनंदामध्ये कुणी गुढ्या उभारते, कुणी तोरणं लावते, कुणी फुलं सजवते, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. अशा प्रकारे आनंदमग्न झालेले सर्व गोकुळवासी तुका म्हणे छंदे, त्या भगवंताच्या छंदामध्ये एवढे नादी लागले की त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये आपल्या सर्वस्वाला हरवून बसले. तेने वेधिली गोविंदे, त्या सर्व लोकांना गोविंदानं वेड करून टाकलं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल दरवर्षी सालावाद प्रमाणे भगवान परमात्म्याच्या कृपेनं, मा भगवती जगदंबा मळगंगा मातेच्या कृपेनं या मळ्यामध्ये, मळा जवळपास शिंदे मळा, अजून काही चव्हाण मळा, गरुडकर मळा, अशा सगळेच मळे एकत्र मिळून सर्वांनी एकत्रित येऊन हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात. मळगंगा देवी यात्रा उत्सवानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याप्रमाणे याही वर्षी, जे की आता 17वं वर्ष आहे, याही वर्षी अतिशय सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आमचे हरिभक्त पारायण बापू महाराज कोळगे आहेत, हरिभक्त पारायण रोहित महाराज बडवे यांचं कुशल मार्गदर्शन गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आणि ज्यामध्ये तुम्हा सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे भाविक भक्तवृंद, मळ्यामध्ये राहणारे सर्व सज्जन वृंद यांचे अथक परिश्रम आहेत आणि अंतःकरणामध्ये दाटून आलेलं प्रेम, ज्या प्रेमापोटी असणारी ही पावन उपस्थिती, मळ्यामध्ये जरी असलं, वनामध्ये असलं तरीही आपली सर्वांची उपस्थिती अतिशय दिव्य या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे सर्व साथीला असणारे वृंद अकोळनेरकर मंडळी आहेत. आमचे खोमडे महाराजही आज आले. खूप दिवसांनी तुमचं ऐकायला मिळालं, त्याचाही आनंद वाटला. म्हणजे आम्हाला वाटलं होतं तुम्ही म्हणताल, पण तुम्ही इकडे सरकवून दिलं. नारायणा, परीक्षा असते ना कधी कधी महाराज, तर ती स्वराची सुद्धा आमची परीक्षा तुम्हाला नाही कळणार ते, पण आमच्यामध्ये असतं ते चालू. स्वराची पण परीक्षा असते. म्हणलं तर काल तरी मी तुमचं ऐकलं नाही का, आज तुम्ही माझं ऐका. नारायण विठ्ठल विठ्ठल.
तर या उत्सवानिमित्त या ठिकाणी 5 दिवसीय कीर्तन महोत्सव, ज्यामध्ये आजचा हा सांगतेचा समाप्तीचा दिवस आहे. समाप्त होत नाही, ही विश्रांतीचा दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे. आणि मग चरित्र ते उच्चारावे म्हणतात ना, की संप्रदायाचा हा नियम आहे महाराज, की एक प्रथम दिवशी नामपरक बोलायचं आहे, त्यानंतर मागणी परक आहे, शेवटच्या दिवशी रात्रीचं कीर्तन असेल, आणि सगळ्यात शेवटी म्हणतात की काला परक असल्यामुळे तिथे भगवान श्रीकृष्णाचंच चरित्र उच्चारण करायचं आहे. तद व्यतिरिक्त दुसरं काहीही बोलायचं नाही. मग बाकीच्यांनी काहीही बोललं तरी चालतं असंही नाही, म्हणजे तिथेही बंधनं आहेत. तर अशा प्रकारे महाराज मग काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र ते उच्चारावे, पण नुसतं काय म्हटलंय, चरित्र ते उच्चारावे म्हटलंय, विस्तारावे नाही. म्हणजे निदान उच्चारण तरी भगवंताच्या त्या गोड लीलांचं आपण केलं पाहिजे. विस्तार करायचा म्हटलं तरी जन्मही कमी पडेल महाराज. म्हणून आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये अत्यंत सुंदर प्रकारे संक्षिप्त भाषेमध्ये जेवढं सांगता येईल सांगायचं. तर बघा असं आहे, अभंग आहे गोकुळीच्या सुखा. गोकुळवासियांना अप्रतिम सुख झालेलं आहे. अर्थात काय झालं महाराज, की आतापर्यंत ते सर्व लोक दुःखामध्ये होते. बरोबर आहे ना? अर्थ काय होतो, आज सुख मिळालं म्हणजे याचा अर्थ अजून दुःखामध्ये होते, आणि आता सुख मिळालं हे असं कसं आहे. तर एकंदरीत आपल्याला अनेक प्रकारचा विचार करावा लागेल. एक स्वाभाविक गोष्ट आहे महाराज, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरे. म्हटले की पावसाच्या थेंबाचं पाणी बघा, जसा जमिनीवर पावसाचा थेंब पडला त्याचबरोबर त्याचा प्रवास सुरू होतो. कुठं म्हणतात, तो जिथून आला होता परत तिथे जायचं असतं, त्याची ती लगबग सुरू होते. कुठून आला होता पावसाचा थेंब? समुद्रातून ना. काय घाम फुटलाय मला? नाही, घाम तर येतोय, मलाच येतोय का तुम्हाला पण येतोय माहित नाही. हा, घाम येतोय महाराज. विठ्ठल विठ्ठल तर पावसाचं पाणी कुठून आलं, सुरुवात कुठून झाली? म्हणतात की त्या पावसाच्या थेंबाची सुरुवात समुद्रातून, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं, आणि ते बाष्प त्या ठिकाणी हवेच्या रूपामध्ये सर्वत्र पसरलं, आणि शेवटी गाभुळलेल्या ढगाच्या रूपात ते जड झालं, आणि मग ते जमिनीवर पडलं. आणि मग ते पडलेलं पाणी जसं पडलं त्याबरोबर प्रवास सुरू करतं, आणि त्याची लगबग की मला समुद्रातून माझी उत्पत्ती झाली आहे तर मला तिथंच गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय विश्रांती नाही. आणि मग तो थेंब जिकडे उतार दिसेल तिकडे पळतो. शेवटी एखादा झऱ्याच्या आश्रयानं एखादा ओढा, ओढ्याच्या आश्रयानं नदी, आणि नद्याला नद्या मिळत मिळत शेवटी तो थेंब त्या समुद्रापर्यंत जाऊन पोहोचतो. तेव्हा त्याला शांती मिळते. तिथं गेल्यानंतर आणखी पुढं कुठं जायचं नसतं त्याला. बरोबर आहे ना? अर्थात झालं काय की जिथून मी आलो, जिथं जे माझं घर आहे त्या घरामध्ये गेल्याशिवाय माणसाला शांती नाही. कितीही भटकला, कितीही फिरला तरी शेवटी महाराज आपण घरीच जातो ना. तसं म्हटलेलं आहे की याच्याकरता सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे, हे आपल्याला समजणं की आपण जसा जन्म घेतो, जन्मल्याबरोबर मरेपर्यंत प्रवास सुरू करतो. जन्म आणि मृत्यू याच्यामधला हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाची दिशा कोणती आहे म्हणे? जायचंय कुठं नेमकं? म्हणतात ना, चालत राहा चालत राहा चालत राहा, थांबू नका. चालला तरच तो पोहोचेल, नाहीतर तो मध्येच गळेल. मग प्रश्न हा येतो, चालत राहा पण नेमकं जायचंय कुठं महाराज? हा प्रश्न नाही का? मग या प्रश्नाचं उत्तर सर्वात पहिलं ठाऊक पाहिजे. कारण की तुम्ही बसायचं बसमध्ये, एसटी मध्ये बसल्यानंतर कंडक्टरने विचारायचं कुठलं तिकीट काढायचं, तुम्ही म्हणाल माहित नाही. म्हणजे माहित नाही म्हणजे काय? तू बसमध्ये बसला ना, मग कुठं जायचंय याचं माहित नसताना तू बसमध्ये बसला कसा? आणि जर तुला कुठे जायचं हे तुलाच माहित नाही तर मग तो कंडक्टर कुठलं तिकीट देणार नेमकं? याचा अर्थ प्रवास करणाऱ्या माणसाला मला कुठं जायचंय निदान एवढं तरी माहिती असलं पाहिजे. कसं जायचंय, काय जायचंय हे बाकीचा विचार आहे. कुठून जायचंय हा विचार नंतरचा, पण कुठं जायचंय याचा विचार आपल्याला ठाऊक असला पाहिजे. तसं म्हणतात की जीवनामध्ये जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत प्राणी प्रवास करतो, पण त्याला माहित नाही कुठं जायचंय. अगदी दिशारहित त्याचा प्रवास. मग जाणार कुठे, पोहोचणार कुठे? अर्थातच माहित नसल्यामुळे, पत्ता माहित नसल्यामुळे चुकीच्या ठिकाणी पोहोचतो आणि शेवटी दुःखाला भोगतो. तसं स्वाभाविक सांगितले महाराज
की एका कोणत्याही व्यक्तीला तुम्ही विचारून पहा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काबाड कष्ट करतात. हे कष्ट कशा करता हा, तुम्ही म्हणणार मग कष्ट नाही केले तर मग रोटी कुठून मिळेल? म्हणजे पोटा करता तुम्ही कष्ट करता एवढं दिसतं, पण हे पोट कशा करताय नाही का, हेही कळायला पाहिजे ना. हे पोट जे भरायची प्रक्रिया चालते, हे फ्यूल आहे ना, इंधन आहे आपल्या या मशीनला चालवण्याकरता. कुठली पण मशीन त्याच्या इंधनाशिवाय चालत नाही. म्हणजे आपली एवढी मोठी मशीन चालवण्याकरता ते इंधन आहे. पण महाराज, ही मशीन चालवायची तरी कशाला? काय कारण आहे? मशीन पडली तर पडली, काही हरकत नाहीये. मग या मशीनला चालवण्याची एवढी काय गरज आहे? तेव्हा त्याचं एवढंच कारण दिलं महाराज, की हे जे शरीर भगवंताने दिलेलं आहे ते कशा करता पहिलं ओळखा, आणि मग ते शरीर ज्या करता दिलेलं आहे त्या शरीराला त्याच्याच मध्ये घालवणं ही शरीराची खरी वास्तविकता आहे. देवेला देह भजन गोमाता, देवेला देह भजन गोमाता, देवेला देह भजन गोमाता, देवेला देह भजन गोमाता. तुया झाला फाटा बाधिकेचा, तुया झाला फाटा बाधिकेचा, देवेला देह भजन गोमाता, देवेला देह भजन गोमाता. तुया झाला फाटा बाधिकेचा, तुया झाला फाटा बाधिकेचा, देवेला देह भजन गोमाता, देवेला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमटा. म्हटले कशा करता देह दिला आणि मग तुम्ही घालवता कुठे? अहो, देवानं एवढा सुंदर गोडसा देह, हे शरीर जे आपल्याला दिलं ते उगाचच दिलेलं नाही. मग ते ज्याच्या करता दिलं ना, त्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या रस्त्यानं तसं बरोबर चालत राहिलं पाहिजे. तद व्यतिरिक्त भगवंत कसा मिळेल महाराज? आणि मग सांगितलं की एक स्वाभाविक विषय आहे की तुम्ही जेवढे काही प्रयत्न आणि जेवढे काही कष्ट करतात ते सरळ सरळ एकच उत्तर आहे की महाराज, आम्हाला सुख पाहिजे आहे आणि मग सुखा करता एवढं सगळं आम्ही करतो. असा एकही व्यक्ती दाखवा तुम्ही, एक जरी दाखवला की मी जे कष्ट करतो ते मला दुःख मिळावं म्हणून करतो, आहे का कोणी असं? मग हे कशा करता? प्रत्येक प्राण्याची वास्तविक ओढ सुखा करता, सुखाकडेच आहे. जशी त्या पावसाच्या पाण्याची थेंब स्वाभाविक ओढ, कसं आहे त्याची ओढ स्वाभाविक समुद्राकडे आहे, तसं स्वाभाविक जीवाची ओढ सुखाकडे आहे. का बरं सुखाकडे आहे? म्हणतात हे जे सुख आहे ना, वास्तविक या जीवाची उत्पत्तीच सुखातून झालेली आहे. तो जीव वास्तविक सुख स्वरूप आहे. जसं तो पाण्याचा थेंब जल स्वरूप आहे, कारण की समुद्रामध्ये जसं जल आहे तसा हा वेगळा थेंब सुद्धा जलस्वरूप आहे. त्या पाण्यात आणि ह्या पाण्यात काही एक अंतर नाही, पण तरीही त्याची ओढ तिथे आहे. तसं तद्वत म्हटलंय की आपली उत्पत्ती सुख स्वरूप भगवंतामधून झाली आणि त्या भगवंतापासूनच आपण अशा प्रकारे वेगळे फिरतोय, प्रवास करतोय आणि वास्तविक आपलं स्वरूपही सुखाचं आहे आणि आपल्याला शेवटी तिथंच जाऊन मिळायचंय. म्हणजे एकंदरीत आपलं स्वरूप सुखाचं असल्यामुळे वास्तविक तिथे आपल्याला सुखाचीच ओढ आहे महाराज. परंतु वास्तविक सुख काय माहित नाही ना. आपण ज्या सुखाच्या पाठीमागे धावतो ते प्रापंचिक सुख आहे, व्यावहारिक विषयी सुख आहे. या संसाराचं नावच आहे ना संसरती, म्हणजे जो एके दिवशी संपणार आहे, सरणार आहे. हा प्रपंच कायम स्वरूपी टिकू शकत नाही. तरीही त्या सुखाच्या ओढी करता रात्रंदिवस तळमळ. त्याच्या करता काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. विषयी सुख जे आहे ते विषयाप्रमाणे. विषय कसे आहेत? हे विषय आहेत साधी शांत. बघा काही गोष्टी असतात, जसं पहिलं आहे साधी शांत, दुसरं आहे साधी अनंत, तिसरं आहे अनादी शांत आणि चौथं आहे अनादी अनंत. काही अवघड नाही समजून घ्यायला. बघा असं आहे, साधी म्हणजे काय? साधी म्हणजे ज्याचा आदी आहे, अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही आणि शांत म्हणजे ज्याचा अंत आहे. आता इथे असं म्हटले साधी आणि शांत, अर्थात ज्याची सुरुवातही आहे आणि ज्याचा शेवटही आहे त्याला साधी शांत असं म्हणतात. हा म्हणजे प्रपंच. या प्रपंचाची कुठून तरी सुरुवातही आहे
आणि या प्रपंचाचा शेवटही आहे. अशा प्रकारे याला साधी शांत म्हणता येईल. आणि या प्रपंचापासून, विषयापासून, विशेष म्हणजे या शरीरापासून, हे शरीर जसं साधी शांत आहे, या शरीरापासून मिळणारा भोग, मिळणारे विषय, मिळणारा आनंद सुद्धा साधी शांत. म्हणजे या आनंदाची सुरुवातही आहे आणि याचा शेवटही आहे. आता दुसरी वस्तू, दुसरं म्हणजे म्हटले की महाराज याच्यामध्ये हे साधी आणि अनंत आहे. बघा, त्याची सुरुवात तर आहे परंतु त्याला शेवट नाही. ध्यान देऊ नाही का, काही अवघड नाहीये. फक्त ध्यान देऊन ऐकलं, डोकं जागेवर ठेवलं की बरोबर समजतं. आहे ना जागेवर? डोकं म्हणजे नुसतं डोकं नाही बरं का, त्याच्या आतलं सुद्धा पाहिजे. नाही तर आतलं फिरतं इकडे ना तिकडे. साधी आणि अनंत. बघा, याच्यामध्ये असं आहे की याचा सुरुवात तर आहे, याचा प्रारंभ आहे परंतु याचा शेवट नाही, तो म्हणजे मोक्ष. असं आहे की अज्ञानी होता माणूस, आतापर्यंत दुःखामध्ये होता, बंधनामध्ये होता आणि त्याला आता मोक्ष मिळाला. देवाच्या कृपेनं, गुरुच्या कृपेनं, तपस्येनं त्याला मोक्ष मिळाला. आणि हा जो मोक्ष आहे तो अनंत आहे, तो कधी संपत नाही महाराज. जी मोक्षाची अवस्था आहे ती येते परंतु जात कधी नाही. त्याच्यामुळे याला साधी अनंत असं म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष मोक्ष एक दिवस गुरुजींना विचारलं सरळ, मोक्ष म्हणजे नेमकं काय? आणि दुसरं तिसरं काय नाही. मोक्ष म्हणजे मुक्ती. मोक्ष म्हणजे बांधलेल्या स्थितीतून सुटका मिळणं, याला मोक्ष असं म्हणायचं. बाकी जास्त काही नाही महाराज. प्रत्येक प्राणी बांधलेला आहे आणि त्या बांधलेल्याला कुणीतरी येऊन सोडवलं, त्याची सुट्टी केली, त्यालाच मोक्ष म्हणायचं. आणि हा मोक्ष साधी अनंत आहे. आता तिसरी गोष्ट आहे महाराज, याच्यामध्ये एक अनादी आहे परंतु ती शांत आहे. ती वस्तू कोणती? म्हणतात ती आहे माया. ही जी माया आहे ना, या मायेला, ही माया कधीची आहे, कधीपासून हिची सुरुवात झाली असा प्रश्न केला तर शास्त्र सांगता येत नाही. कशी आहे ही अविद्या? ही माया जी आहे ती अनादी आहे, तिचा आधी सांगता येत नाही म्हणून तिला अनादी असं सांगून दिलं. परंतु ही माया अनंत नाही, या मायेचा अंत निश्चित आहे. गुरुच्या कृपेनं अज्ञानातून सुटका झाल्यानंतर त्या जीवाला अज्ञान मुक्ती मिळाल्यानं त्या मायेचा तिथेच अंत होतो. संसाराला जसं अश्वत्थ म्हटलंय ना, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. अश्वत्थ म्हटले या संसाराला बरं का, संसार रूपी एक वृक्ष, या वृक्षाला अश्वत्थ म्हटलं. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पण याला इथे सरळ पिंपळ घ्यायचंच नाहीये. अश्वत्थ म्हटलं त्यातली त्यात या अश्वत्थाची मुळं वरच्या बाजूला आणि फांद्या खालच्या बाजूला आहेत महाराज. संसाराची मुळं वरती, संसाराचा वृक्षच उलटा आहे आणि मूळ जे आहे ते झाडाचं मूळच असतं, नाही का. वरून तुम्ही झाड कितीही कापा, तोडा, परंतु ते परत एकदा फुटतं. का? कारण की त्याची मुळं जमिनीमध्ये रुतलेली आहेत. मग ते झाड पूर्ण मारायचं असेल तर काय करावं लागतं? मुळासकट उपटून फेकावं लागतं. म्हणजे मूळ हे झाडाचं किती महत्वाचं अंग आहे. तसं म्हणतात या संसाराचं सर्वोत्तम मूळ अंग जे की वरच्या बाजूला आहे आणि ते वरती या करता आहे कारण या संसाराचं मूळ म्हणजे परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या शिवाय याला कोणी भरण पोषण करू शकत नाही. झाडाचं भरण पोषण मुळं करत असतात. अर्थातच या संपूर्ण वृक्षाचे जे मुळं आहेत वरच्या बाजूला आणि परमात्मा जो वरतीच असतो. वरती म्हणजे लगेच वर बघू नका, आपल्या डोक्यावर मंडप आहे लगेच, पण वरती म्हणजे श्रेष्ठ. वरती कुणाला बसवलं जातं? जो श्रेष्ठ आहे, अर्थात परमात्मा जो सर्वोत्कृष्ट आहे संसाराच्या पेक्षा, तो वरचा आहे म्हणून त्याला वरती बसवलं. हे असं ऊर्ध्वमूल अधशाख असणारा संसार रूपी वृक्ष, हा वृक्ष कधीतरी सरतो महाराज, उरतं ते केवळ मूळ. कारण संसार सम्यक रूपेण सरती, याला अश्वत्थ म्हटलं. अश्वत्थ अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या. संस्कृत मध्ये उद्याला श्व असं म्हणतात. जो उद्या राहणार नाही त्याला अश्वत्थ म्हणायचं. आपण म्हणतो ना शाश्वत किंवा अशाश्वत, किंवा आपण एक नश्वर शब्द वापरतो. नश्वर म्हणजे काय? न म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, जे उद्या राहणार नाही ते नश्वर आहे महाराज. आणि मग असा नश्वर देह, या नश्वर देहाच्या वाटे या पंचमहाभूतांच्या द्वारे मिळणाऱ्या पंच विषयाचं सुख जे आपण घेतो ते सुद्धा नश्वर आहे.
नश्वरानं मिळवलेलं सगळं नश्वरच असतं. म्हणून म्हटले महाराज की तुम्ही हे जे सुख समजतात हे वास्तविक मायेपासून उत्पन्न करवलं गेलेलं, हे जरी तुम्हाला अनादी वाटत असलं तरी ते शांत आहे महाराज. हे कधीतरी नष्ट होणार आहे. म्हणून ही माया आणि याच्याही व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट गोष्ट सांगितली महाराज, ती म्हणजे अनादी अनंत. म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं अनादी अनंत कोण? तो म्हणजे परमात्मा. हा परमात्माही आहे ज्याचा सुरुवातही कोणाला सांगता येणार नाही. हा परमात्माच आहे ज्याचा शेवट कधी आहे तेही सांगता येणार नाही. कारण की परमात्मा ज्याच्याविषयी वेद पुराण सांगून दमले, शास्त्रामध्ये सांगितलं नेती नेती वा. आता त्याच्याविषयी मी काय सांगू महाराज? जेव्हा अनेक प्रश्न केले गेले, गार्गी विचारते की महाराज आता त्या परमात्म्याविषयी अजून पुढे सांगा, तृप्ती मिळाली नाही. तेव्हा सरळ सरळ महाराज सांगून देतात नेती नेती. आता मी थकलो. वेद सुद्धा भगवंताचं पूर्णतया वर्णन करू शकत नाही असा परमात्मा, अर्थात तो पुराण पुरुषोत्तम आहे. तो जेवढा जुना आहे ना तेवढाच तो नवीनही आहे, नित्य नूतन आहे. मग असा तो परमात्मा जो की अतिशय प्राचीन तेवढाच नूतन आहे, म्हणून त्याला अनादी अनंत असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचं सुख जे आहे तेच वास्तविक अनादी अनंत आहे. त्या परमात्म्यापासून मिळालेलं सुखही शाश्वत आहे, जे कधीही नष्ट होणार नाही. म्हणतात ना प्रपंच आटे, सगळं आटते, शरीर आटे. या शरीराला सुद्धा एके दिवशी संपायचं आहे, परंतु हरिनाम नाटे. भगवंताचं नाव, भगवंताची गुणलीला धाम हे सर्वत्र जे आहे ते कधीच आटत नाही. हे सर्वदा शाश्वत आहे. तरीही शास्त्र म्हणतं नामरूप सगळं मिथ्य आहे. नाम म्हणजे कोणतंही नाव असू द्या महाराज, रूप कोणतंही रूप असो, परंतु आम्ही एवढं गोड गातो रूप पाहता लोचनी. हो बरं, त्या भगवंताच्या रूपाला पाहायला लावलं आणि बरं पाहून त्याच्यामध्ये हरवून गेले. बरं हरवले साधे सुधे नाही, परत कधी शुद्धीवरच आले नाही. मग असे हे रूपाला पाहून भाळलेले लोक तेच एकीकडे म्हणतात नामरूप मिथ्य आहे. मग त्या भगवंताच्या रूपामध्ये, त्याच्या नामामध्ये असं काय आहे जे तुम्हाला मिथ्या वाटत नाही? तेव्हा महाराज म्हटले, महाराज असं आहे भगवंताचं नाम, भगवंताचं रूप जे आहे ते भक्तांनी दिलेलं आहे. जसा तो आहे त्याच्या स्वभावानुसार त्याचं नाव ठेवलेलं आहे. आपलं काही नाव असेल महाराज, परंतु त्या नावाशी आपला काही ताळमेळ नसतो. एखाद्याचं नाव ठेवलं पतित पावन, परंतु तो कायमच पिऊन शेजारी पडलेला असतो, तो स्वतः पडलेला, आणि त्याला पतित पावन कसं म्हणता येईल महाराज? हे नाव मी याच्याच करता घेतलं, कारण असं नाव शक्यतो कोणाचं नसतं, हाय ना? नाही तर तुमचं कोणाचं नाव घेतलं तर वांदच झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि अर्थातच हे झालं आपलं हे रूप, हेही शाश्वत नाही महाराज. एकेकाळी फार सुंदर होता माणूस, पण जशी अवस्था ढळली त्याबरोबरच त्या व्यक्तीचं सौंदर्य सुद्धा गळालं. अर्थात हे काही एक शाश्वत नाही, परंतु परमात्मा जो दिवसेंदिवस निरंतर सातत्याने एक स्वरूपामध्ये तद्रूप आहे, त्याचं रूप, त्याचं नाम ते निरंतर वर्धमान आहे, जे कधीही संपत नाही. आणि म्हणूनच असं सुख मिळालं तर ते वास्तविक आहे. आणि हेच सुख मिळालं होतं कोणाला? अभंगाच्या पहिल्या चरणात. अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा. गोकुळीच्या सुखात अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा. बाळकृष्णनंदा घरी, बाळकृष्णनंदा घरी, बाळकृष्णनंदा घरी, बाळकृष्णनंदा घरी.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. जसा आनंद ज्याचं आत्ताच वर्णन केलं असा आनंद त्या गोकुळामध्ये झाला महाराज. त्या गोकुळामध्ये असा आनंद झाला की त्या आनंदाचं वर्णन करता येईना. म्हणून महाराज काय म्हटले, अंत पार नाही लेखा. आपण म्हणतो ना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की काय सांगू, किंवा म्हणतो ना एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला की काय सांगू. नका सांगू, सांगता येत नाही ना, मग सांगूच नका. म्हणून महाराज म्हटले अंत पार नाही लेखा. अहो एवढा आनंद झाला की त्याला शब्दात मांडता येईना. म्हणून मी सरळ शब्द वापरला, अंत पार नाही लेखा. मला लिहिताच येईना म्हणे लेखा. अहो महाराज सांगता येईना असा आनंद झाला. आणि तो आनंद तोच म्हणजे ब्रह्मानंद आहे. बघा असं आहे, एक सामान्य व्यक्ती, एक साधारण व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये काहीतरी हरवल्यानंतर शोधत असतो, विशेष करून महिला मंडळ दागिने कुठेतरी ठेवतात आणि विसरतात. बऱ्यापैकी सगळ्यांचा हा एक स्वभाव. आणि मग शोधून 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 थकून जातात. इथे भेटतील, तिथे भेटतील, कुठेतरी असतातच ते त्यांच्याच हाताने ठेवलेले, पण असं उजवडावं होतं शेवटी. आणि मग असं झालं तसं झालं आणि मग तिथून पुढे दुःखाची सुरुवात. अनेक दिवस शोधून 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 अचानक एखाद्या दिवशी ते दागिने सापडले. काय होतं बरं, आहा महाराज, असं सुख मिळतं, असा आनंद मिळतो, याला त्यांच्या भाषेमध्ये ब्रह्मानंद म्हणू. तर त्यांना सगळा आनंद फिका वाटेल. आहा हा, सगळं काही, सगळं दुःख त्याच क्षणी विसरून जाणार. तसे महाराज बरं का, अतिशय सामान्य वस्तू आहे ही. युगानुसार एक वस्तू जी आपल्यापासून कायमची हरवली आहे. एक जन्म घेत नाही माणूस. बघा 84 लक्ष फिरून एकच ठिकाणी परत येतो. हा मनुष्य प्राणी एकतर पुण्य आणि पाप बरोबरीचं झालं तर जन्माला येतो, नाहीतर 84 लक्ष फिरून फिरून मग जन्माला येतो. आणि अनेक जन्म फिरून शेवटी कायम स्वरूपी दुःखाला भोगतो. बघा हे शरीर आहे ना, तोपर्यंत हा प्रपंच आपला आहे. पण एकदा शरीर संपलं की या घराशी, दाराशी, प्रपंचाशी आपला काही संबंध नसतो. म्हणजे हा संबंध केवळ अस्थायी आहे. परंतु स्थायी एकच वस्तू आहे जी की आपण कायमची शोधत आहोत. आणि ती वस्तू जी की गोकुळवासियांना मिळाली महाराज, की एका जन्मामध्ये नाही, अनेक करोडो जन्म फिरलो आणि ती वस्तू शोधत होतो. आणि ती वस्तू मिळाल्यानंतर त्या गोकुळवासियांना तो आनंद झाला ज्याला अंत नाही किंवा ज्याचा पार नाही. असं अनादि अनंत सुख त्यांना मिळालं. ते का बरं मिळालं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, नारी बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, महाराज तुम्ही उत्तर दिलं की त्या गोकुळवासियांना आनंद या कारणामुळे झाला, कारण की बाळकृष्ण नंदा घरी, नंद बाबांच्या घरी बालक श्रीकृष्ण आलेले आहेत. आणि हा सगळीकडे समाचार पोहोचला, सगळीकडे बातमी सगळीकडे पसरली आणि सर्व लोक एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करू लागले. आनंदल्या नरनारी,
महाराज अहो बाळकृष्ण नंदा घरी आल्यामुळं सगळे नर नारी आनंदित होऊन गेले, परंतु बाळकृष्ण नंदा घरी असेच आले का हो? सरळ सरळ आले का? सरळ तुम्ही असे कसे आणले? त्याची काहीतरी पृष्ठभूमी असेल ना, येण्याचे काही कारणही असतील. ते कसे आले काहीतरी रस्ता पण असेल. तेव्हा त्याचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे, गर्ग संहितेमध्ये केलेलं आहे, आपल्या संत वाङ्मयामध्ये केलेलं आहे. असं झालं म्हणतात भगवान परमात्मा अवतार धारण करण्याकरता अति उत्सुक. त्याचे कारण सांगितले महाराज की पूर्वीच्या काळामध्ये सृष्टीमध्ये असणारे सर्वात पहिले स्त्री पुरुष मनु आणि शतरूपा ज्यांनी तप केलं, तपानंतर भगवंताला प्रसन्न केलं, देवा तुम्ही आमच्या घरी पुत्र म्हणून जन्माला या. भगवंताने तथास्तु म्हटलं, येईल म्हणे तुमच्या घरी. एकीकडे पृष्णी आणि शतपा यांनीही तप केलेलं आहे. त्यांच्याही तपाकरता भगवान म्हटले तुमच्या घरी मी पुत्र म्हणून येईल, असं आश्वासन देवानं दिलं. अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये लवणासूर नावाचा दैत्य आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळी अयोध्येचे राजे होते त्या काळामध्ये मथुरा नगरीचा राजा होता लवणासूर. तीच मथुरा नगरी आता मथुरा आहे. त्या मथुरा नगरीचा राजा लवणासूर, आणि त्याला मारण्याकरता प्रभू रामचंद्राने शत्रुघ्नाला पाठवलं. शत्रुघ्न महाराज नाव आहे शत्रुघ्न, परंतु आतापर्यंतच्या जीवनामध्ये एकही शत्रूला त्यांनी मारलं नाही. मग या नावाला थोडं तरी सार्थक करावं ना, म्हणून देवानं त्यांनाच पाठवलं. शत्रुघ्न महाराज गेले, लवणासुराला मारतात. शेवटची इच्छा विचारली, म्हणे महाराज काय सांगू तुम्हाला, मरायचंच होतं मला, परंतु मला अशी अपेक्षा होती की मला प्रभू रामचंद्रच मारायला येतील आणि त्यांच्याच हातून मरायचं अशी इच्छा होती, आणि ती इच्छा मला वाटते अर्धी राहील. भगवान परमात्मा म्हटले तुझी इच्छा मी पूर्ण करेल, परंतु या जन्मामध्ये नाही. मग पुढचा जन्म घेऊन यायचा म्हणे. हो. मग तो लवणासूर नावाचा दैत्य त्या ठिकाणी कंसाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी जन्म घेतो आणि या मथुरा नगरीचा राजा बनतो. हे एक कारण झालं. पुढे म्हणतात की महाराज बलिराजाची मुलगी रत्नमाला, त्या रत्नमालेनं भगवान वामनाला बघितलं. अरे वा वा, केवढं गोड बाळ आहे, केवढं गोड बाळ आहे. साक्षात देव बाळ असं ज्यावेळी असेल महाराज तर त्या बाळाचं काय वर्णन करावं. आणि ती रत्नमाला त्या बाळाच्या मोहामध्ये पडली, आणि असं बाळ जर मला मिळालं, असा मुलगा जर मला झाला तर त्याचे खूप लाड करेल. परंतु त्या बाळानं काय केलं, त्या रत्नमालेचे वडील बलिराजा त्याच्याकडून सगळं काही जिंकून घेतलं आणि त्याला त्याच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात घातलं. आणि हा प्रकार पाहून रत्नमाला भयंकर तापली आणि मग लगेचच म्हणते की ज्या देवानं, ज्या वामनानं माझ्या वडिलांना पाताळात घातलं, तो जर मला मुलगा म्हणून मिळाला तर त्याला विषच पाजून मारेल. आणि मग तीच रत्नमाला पुतना बनून येते. अशा प्रकारचे अनेक कारण आहेत महाराज. परंतु या सर्व कारणांच्या व्यतिरिक्त असं काहीतरी विशिष्ट कारण असलं पाहिजे. म्हणतात भगवान परमात्मा निष्कारण काही करत नाही, आपलं बरचसं असतं बघा. तरीही शास्त्र सांगते की प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपि न प्रवर्तते. कुठल्याही प्रयोजनाशिवाय, कामाशिवाय अतिमतिमंद माणूस सुद्धा काहीच काम करत नाही. त्याच्या करण्यामध्ये सुद्धा काहीतरी कारण नक्की असतं. तसं भगवान परमात्मा एवढा मोठा अवतार घेऊन येतात महाराज. बरं हा केवळ अवतार नाही ना, कारण की भगवंताचे 24 अवतार, विशेष करून 22 अवतार भागवताने वर्णन केले. त्या सर्व अवतारांना अवतार म्हटलेलं आहे. परंतु कृष्ण हा काही अवतार नाही बरं का. हा अवतार नसून साक्षात अवतारी आहे. भगवान विष्णूनं आपल्या एका अंशाद्वारे एक अवतार या धर्तीवर घेतला. परंतु भगवान विष्णूनं केवळ अंश पाठवला होता, पण यावेळी मात्र भगवान साक्षात आले, अंश पाठवला नाही. आणि ते साक्षात आले म्हणून अवतारी भगवान कृष्ण आहे. मग काय यायचं काय कारण होतं महाराज. तेव्हा म्हटले असे महाराज की माझे अनेक भक्त आहेत, अनेक भक्त ताटकळत बसलेले आहेत. कशा करता म्हणे, प्रसादा करता. हो, दुसरं काय, प्रसाद घ्यायचं आणि अजून टाइम आहे, लगेच तुम्ही वाट बघू नका. पण प्रसादाची फार मोठी महिमा महाराज. भगवान परमात्म्याच्या दर्शनाचा जो प्रसाद आहे त्या प्रसादाद्वारे सर्व प्रकारची निवृत्ती, सर्व दुःखाची निवृत्ती होते. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. अहो भगवंताला एकदा जरी बघितलं सगळ्या प्रकारचं दुःख निवृत्त. कोणतं दुःख, या संसारामध्ये असलेलं नसलेलं, या चित्तामध्ये असलेलं सर्व दुःख एक सोबत निवृत्त. आणि असं निवृत्त होतं की ते परत कधीही येत नाही. जसा अंगाचा ताप गेला
तर डॉक्टर म्हणत नाही गेलेला परत कधीच येणार नाही. असं होत नाही महाराज. ताप गेलेला परत परत येऊ शकतो, कारण की तो ताप आहे. आणि हा मात्र भगवान परमात्म्याने घालवलेला त्रिताप आहे. या त्रितापाचं पूर्णतया क्षालन करून परमात्मा त्या जीवाला कायमस्वरूपीचा सुखी करतो. त्याला आत्यंतिक आणि ऐकांतिक सुख म्हणतात, जे कधीही संपत नाही. आणि मग असं न संपणारं सुख भगवंताला पाहूनच मिळतं. आणि त्याच्या करता सर्व भक्तांना दर्शन देण्याकरता परमात्मा येतात. हे खरं कारण आहे. म्हणजे अनुग्रह इच्छया, देवाला केवळ अनुग्रह करायचा असतो. अनेक लाखो वर्षापासून भक्त मंडळी तप करत बसतात महाराज. बघा या भक्तांचं केवढं कौतुक आहे की त्या भक्ताला दर्शन देण्याकरता नवे त्या भक्ताचं दर्शन घेण्याकरता भगवंत अवतार घेतात. याच्यापेक्षा मोठी काय गोष्ट असेल. कारण की भगवंतही सांगतात, भगवान म्हणतात की असे भक्त जे की आकुळ व्याकुळून रात्रंदिवस केवळ माझं भजन करतात ना, त्या भक्तांच्या पाठीमागे मी पळतो. आहे ना, कुठेतरी प्रमाण असेल महाराज वाङ्मयामध्ये. पंढरीनाथ त्या भक्ताच्या मागे 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 पळतो. देवाला विचारलं, देवा अरे सगळे भक्त तुझ्या मागे पळतात, सगळं जग तुझ्या मागे पळतं आणि तू त्या भक्ताच्या मागे का पळतो? भगवान श्रीकृष्णाने भागवतातच उत्तर दिलं. म्हणतात की त्या भक्तांच्या चालण्यानं, त्यांच्या पायानं जी धूळ उडेल ना, ती उडलेली धूळ जर माझ्या अंगावरती पडली तर मी पवित्र होऊन जाईल. वा महाराज, कोण म्हणते? पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. सगळ्या विश्वाला पवित्र करणारा परमात्मा, ज्याला पवित्र होण्याकरता भगवान पवित्राकडे येतं. अर्थात पवित्राणाम पवित्रम यो, सगळ्या विश्वाला पवित्र करणारा परमात्मा म्हणतो की साधूच्या चरणाची धूळ जर माझ्या अंगावरती पडली, मातीची इच्छा असते म्हणून भगवंत त्या भक्ताच्या मागे मागे पळतात. जसं तुलसीदासजी महाराज म्हणतात ना, गुरुच्या पायाच्या नखामधली जी धूळ आहे ना, ती जर कपाळाला लावली मणिगण ज्योती सुमिरत दिव्य दृष्टी ही होती. अहो महाराज, कपाळाला लावायची तर लांबची गोष्ट आहे म्हटले. गुरुच्या पायाच्या धुळीचं स्मरण जरी केलं तरी सुद्धा सगळ्या प्रकारचं दुःख निवृत्त होतं, सुमिरत आणि दिव्य दृष्टी प्राप्त होते त्या जीवाला आणि त्या भगवंताचं सहजपणे दर्शन घडतं. अर्थात संतांच्या पायाची धूळ किती महत्वाची. त्या धुळीला प्राप्त करण्याकरता ही भगवंत अवतार जन्म घ्यायला तयार आहे महाराज. मग तो वैकुंठीचा राणा शेवटी भगवान भक्तांच्या सेवेकरता, त्यांच्या आग्रहाकरता, त्यांच्या प्रेमाकरता अवतरित होतो. पण निमित्त काही आहे ना, जरी निमित्त असलं तरी माध्यमही लागतं ना महाराज. कारण की देव जरी असले तरी ते आभाळातून सरळ खाली पडत नाही. देव जरी असले तरी असेच पडत नाही ना. म्हणतात की जसं प्रत्येक प्राण्याला वास्तविक जन्माला घालणारा देवच आहे, आपल्या सर्वांना जन्माला घालणारा कोण आहे? कोण आहे? आपला मायबाप. महाराज एकच सरळ उत्तर आहे, एकच, ते म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याने केवळ एका शिडीच्या माध्यमातून, एक जिना, आई वडील एक जिना आहे, त्या जिन्याच्या माध्यमातून या जीवाला खाली जमिनीवरती उतरवायची सोय केली आहे. परंतु जन्माला घालणारा तोच आहे. परंतु तो जन्माला घालणारा आज कोणाच्या तरी माध्यमातून कोणत्या तरी जीवाला जिना बनवून ते परमात्मा या ठिकाणी अवतार घेतात. तर जसं म्हटले पृष्णी आणि शतपा, ते होते नंद आणि यशोदा. एकीकडे मनु आणि शतरूपा, ते झाले देवकी आणि वसुदेव.
त्यांनी त्या ठिकाणी वरदान मिळवलं होतं की देवानं आमच्या घरी जन्म घ्यावा. अगदी तद्वत नियोजन झालं सगळं आयोजनामध्ये. कारण की येण्याकरता तो देव आहे ना, आपण कसे आणि कुठेही जाऊ महाराज, पण देव जिथे जाणार आहे तिथे अगोदरच सगळी फिल्डिंग तयार असते. देव येणार म्हणजे काय साधं माणूस येणार का हो? त्याच्याकरता एवढी तयारी. सगळे देवी देवता आपल्या आपल्या परीनं जन्म घेऊ लागले. जिथे जिथे जी जी सेवा देवाची करता येईल त्या पद्धतीनं सर्वांना जन्म मिळाले. आणि देवकी आणि वसुदेव यांचाही त्या ठिकाणी जन्म झाला. पुढे हळूहळू कंस आणि वसुदेव यांची मित्रता झाली. काही काळानंतर हा उग्रसेनाचा पुत्र कंस, जो की मथुरा नगरीचा छलपूर्वक राजा झालेला आहे, त्या कंसानं आपली लाडकी बहीण देवकीचा विवाह थाटामाटामध्ये वसुदेवाशी लावला. राजा स्वतः असूनही आपल्या बहिणीचा सत्यवादी वसुदेव महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवला. जे काही पुत्र जन्माला येईल ते तुला आणून देईल. अशा प्रकारे काळकोठरीमध्ये सगळ्यात पहिला पुत्र त्या ठिकाणी माता देवकीला झाला. देवकी मातेचा पुत्र हातामध्ये घेऊन वसुदेव महाराज त्या कंसाकडे गेले. कीर्तिमान नाव आहे त्याचं, नाव जसं, पण कीर्ती उज्ज्वल होईल कशी महाराज? तो लगेचच मरेल ना. परंतु त्याला पाहून कंसाच्या मनात दया आली. म्हणे जाऊ द्या, या लेकरानं काय केलंय हे तर पहिलं आहे महाराज, म्हणून पहिल्याला सोडा. आठवा आपला शत्रू आहे ना, मग आठव्यालाच आठवू. त्याच्यामुळे पहिल्याला सोडा, दुसऱ्याला सोडा असा विचार केला. तिकडे नारदजी महाराजांना प्रश्न पडला, अरे याचा पापाचा घडा भरेल कसा? आणि याचा पापाचा घडा भरला नाही तर देव याला मारेल कसा? म्हणून याला मृत्यू यावा त्याच्याकरता याचं पाप वाढणं गरजेचं. नारदजी महाराजांनी हातामध्ये एक कमळ घेतलं, अष्टदल कमल, ज्याला 8 पाकळ्या होत्या, असं कमळ हातामध्ये घेऊन नारद महाराज कंसाकडे गेले. म्हणे, अरे बाळा, तू देवकीच्या मुलाला सोडलं वाटतं? म्हणे, हो महाराज, हो मला दया आली. आता नारद महाराजांना राक्षसाच्या मनात दया येणं बरं नाही, त्याच्या विनाशाकरता ते बरं नाही. म्हणून काय करायचं? म्हणे, अरे तू काय विश्वास करतो? विष्णू कसा आहे तुला माहित नाही? म्हणे, कसा आहे? म्हणे, विष्णूची माया अतिशय विचित्र. ही विचित्र माया तुला आठवत नाही का? समुद्र मंथनाच्या वेळी देव 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 असं म्हणून आशेला लावलं, परंतु अमृत केवळ देवांनाच पाजलं, तुम्हाला काही दिलं नाही. अरे हो, बरोबर आहे. मग काय करायचं? म्हणे, हे बघ, हे कमळ आहे, या कमळाच्या 8 पाकळ्या, त्या पाकळ्यांपैकी सगळ्यात पहिली पाकळी कोणती? मोजायला सुरू केलं महाराज. त्यानंतर विचार केला, यातली पहिली पाकळी आणि शेवटची पाकळी असं काही कळत नाही. ते कमल गोल आहे, पृथ्वी गोल आहे, जगही गोल आहे, आपले कर्म आपल्याकडेच बरोबर येतात वळून. तसं म्हणले, मग काय करायचं? काही हरकत नाही, मारू का मग? तेव्हा नारदजी महाराज म्हणे, अरे मी साधू माणूस आहे, तुला असं मार मी म्हणू शकत नाही, तुला बुद्धी द्यायचं काम केलं मी. आता काय करायचं ते तू ठरव. आता कंस मात्र आवेशामध्ये आला आणि देवकी मातेच्या पुत्राला मारलं. पहिला गेला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वाही गेला. 6 मुलं एका पाठोपाठ सगळे गेले. 7व्याला परिवर्तित केलं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये. आता अष्टम गर्भ येणार आहे आणि तो अष्टम गर्भ भगवान श्रीकृष्णचंद्र देवकी मातेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळी प्रस्थापित झाले. सगळ्या जगाला आनंद झाला की आम्हाला तारणहार येणार आहेत. या कंसाच्या दुःखापासून, या दुष्टापासून निवृत्ती करण्याकरता परमात्मा येणार आहे. आणि मग हा भाव सगळ्या जगामध्ये पसरला. कधी भगवान येतील? देवानं तिथी शोधून काढली. शुभ मुहूर्तावर जन्म आला पाहिजे ना महाराज. आजकाल होतो शुभ मुहूर्तावर जन्म, कारण सिजर करायचं असतं त्याच्यामुळे मुहूर्त काढतात. तुमच्याकडे येतात ना मुहूर्त काढायला? मुहूर्त काढून म्हणजे चांगला, नैसर्गिक जन्म जो आहे ना त्याचा वास्तविक मुहूर्त असतो. याला मुहूर्त म्हणता येणार नाही. परंतु भगवंतानं काय मुहूर्त गाठला? म्हणे, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे आणि बुधवार आहे, मध्यरात्रीची वेळ आहे. बरोबर आहे ना सगळं? हा बरोबर आहे. काय ऐकलं मग तुम्ही? विठ्ठल विठ्ठल महिना भाद्रपद आहे. आता महिन्याची सगळ्यात मोठी समस्या आहे महाराज. तुम्ही इंग्रजी महिना विचारला तर लगेच सांगतील लोक. शिवरात्री कधी येते? म्हणे येते ना फेब्रुवारी मार्च मध्ये येते. कधी? महिना हा नाहीये. आपला खरा महिना कोणता आहे? भाद्रपद महिन्यातील तिथी आहे का आपल्याकडे? श्रावण महिन्याला साजरं करतात. तथापि गर्ग संहितेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे भाद्रपद महिना आहे
भागवतानं महिना सांगितला नाही, परंतु वर्णन असं केलं, मंद मंदम जलधार, म्हटले मंद मंद पाण्याची धार चालू आहे. अशा वेळी भगवंताचा जन्म झाला. मग तो भाद्रपद महिना आहे आणि त्या भाद्रपद महिन्यामध्ये असणारा कृष्ण पक्ष अष्टमी तिथी बुधवार आणि मध्यरात्रीच्या दिवशी भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं. परंतु भगवान आले कसे? म्हणतात मध्यरात्री. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहे क्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. भगवंताने अवतार घेतला कसा? 4 हात 2 पाय, पाय 2च होते, 4 हात. आणि भगवंताने एवढा अवाढव्य एवढ्या दिव्य पुरुषाच्या रूपामध्ये अवतार घेतला. कसा आहे? एका हातामध्ये शंख, दुसरीकडे गदा, चक्र आणि पद्म असे 4 हात गुंतलेले भगवान परमात्मा अतिशय प्रसन्न मुद्रेमध्ये निलांबुज श्यामल कोमलांगम. निळ्या रंगाचं गाभुळेलं ढग कसं असतं, असं जे ढग आहे त्याप्रमाणे भगवंताच्या सर्वांगाचा वर्ण आहे. आणि मग ते रूप बघितलं आणि देवकी माता हात जोडून देवाला प्रार्थना करते की भगवंता, मी माझ्या मुलाच्या रूपामध्ये ये असं सांगितलं होतं, तू तर माझ्या बापाच्या रूपामध्ये आला, म्हणून देवा असं काही करू नको. मग काय करायचं आई? भगवंताने सांगितलं, देवकी मातेनं सांगितलं की जय शिशुलीला अति प्रियशीला यह सुख परम अनुपा भई प्रगट कृपाला दीन दयाला यशुमति के हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निज आयुध भुजचारी भूषण वनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी कह दुई कर जोरी अस्तुति तोरी यह सुख परम अनुपा. हे भगवंता, मी हात जोडून प्रार्थना करते, देवा माझा मुलगा म्हणून जन्म घे. बर 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 आई, मी बाळ बनून जातो. बाळ बनून करायचं काय? म्हणे की जय शिशु लीला, छोट्या छोट्या मुलांच्या सारखी लीला कर देवा, छोटं बाळ बनून जा. बाळाची काय लीला असते? जन्म झाल्याबरोबर छोटे छोटे बाळ काय करतात? तुमचे बाळ काय, तुमच्या बाळांनी काय केलं महाराज? तुम्हाला बाळ झाले नाही ना? आमच्याकडे काय बघतात, छोटे छोटे बाळ जन्माला आल्याबरोबर एकच लीला करतात, जी की रडणं आहे. बरं, भगवंताचं सुद्धा रडणं असावं अशी माता देवकीची अपेक्षा आहे. भगवंत म्हटले काही हरकत नाही, जशी आई तुझी इच्छा. शेवटी भगवान म्हटले ना, विश्वाचा जनिता, जरी विश्वाला जन्म देणारा असला तरी शेवटी जन्म देणाऱ्या आईला आईच म्हणावं लागेल ना. आणि म्हणूनच देवकी मातेच्या आज्ञेला पाळलं आणि देव मोठ्या मोठ्यानं रडू लागले आणि देवाचं रडणं सगळीकडे ऐकू जाऊ लागलं. देवकी माता म्हणते, बस 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 महाराज, तिकडे कंस झोपलेला आहे, जागा होईल, असं एवढ्यानं रडू नका. भगवान म्हटले मग काय करू? मग शांत व्हा. भगवान शांत झाले, पण वसुदेव महाराज रडू लागले. महाराज, अहो आतापर्यंत 6 लेकरं अशी हातात नेऊन दिले मारण्याकरता, असे आईबाप आहोत आम्ही, कसं तुम्हाला जगवावं, कसं ठेवावं, कसं पाळावं, असे सगळीकडून बंधनामध्ये बद्ध असणारे जीव देवा तुला कशा प्रकारे आम्ही साठवून ठेवू? भगवान म्हटले चिंता करू नका, कान जवळ करा. आणि कानामध्ये एक गोष्ट सांगितली, इथं राहायचं नाही, मग कुठं जायचं? आणि नंदाच्या घराला, 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 गोकुळाला
कानात सांगितलं तसंच बापू महाराजांनी बरोबर कानात सांगितलं. नाहीतर ओरडून सांगायचं म्हणलं दुसरी चाले महाराज. माहितीये तुम्हाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. भगवंतानं सांगितलं तद्वत हातामध्ये देवाला घेतलं. उचलीला कमळापती पायाची सगळ्या प्रकारची बंधनं गळाली महाराज. भगवंत आल्यानंतर बंधनं कुठे राहतात. शेवटी भगवंताला नेलं. यमुनेमध्ये पूर आलेला महाराज. यमुना महाराणी ही भक्ती आहे आणि भगवंताला पाहिल्यानंतर भक्तीला पूर येणं स्वाभाविक आहे. आणि तो पूर कशाचा असतो. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची डोली आनंद तरंग आनंदाची डोली आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग. यमुना महाराणीमध्ये वाहणारं सगळं पाणी आनंदाचं आहे. आनंदाचा चढोह आहे. आनंदाचीच तरंग आहे. आणि मग भक्तीचा पूर पाहून भगवंतही प्रसन्न झाले. भगवंताच्या आज्ञेनं शेवटी त्या ठिकाणी यमुना महाराणी दुभंगली. भगवान श्रीकृष्णाला गोकुळामध्ये नेलं. तिथे माया उपजली होती. तिच्या जागी देवाला ठेवलं आणि तिला घेऊन परत आपल्याकडे या बंदीखान्यामध्ये वसुदेव महाराज आले. आता इथला विषय संपवायचा. इकडे काय आहे. बाळकृष्ण नंदा घरी आलं ना. बघा महाराज सरळ सरळ आणलं नाही. देवही सरळ कधी येत नाही. तसे ते वाकडेच आहेत. आणि मग अशा प्रकारे भगवंत आपल्या घरी म्हणजे नंद बाबाच्या घरी आले. बाळकृष्ण नंदा घरी. आणि त्या बाळकृष्णाला नंदाच्या घरी पाहून सगळे लोक आनंदी झाले. आनंदल्या नरनारी. सर्व लोक देवाला भेटायला येऊ लागले महाराज. पसरला ना समाचार सगळीकडे. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अहो महाराज सगळ्या गवळणींनी समाचार पसरवला. सगळ्या व्रजमंडळामध्ये आनंदी आनंद झाला. सगळे लोक एकत्रित आले आणि काय करू लागले. अभंगाच्या तिसऱ्या गोढियात रे सर्व लोकांना एकत्रित येऊन संपूर्ण ब्रजमंडळ दुमदुमून निघालं महाराज. काय केलं त्यांनी म्हणतात गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बघा बरं का गुढ्या उभारतात. गुढी माणूस कधी उभारतो. गुढी पाडव्याला
गुढीपाडवा एक असा सण आहे जो आनंदाचा आहे, कारण नवीन वर्ष लागतं ना. मग काहीही नवीन आलं की माणूस आनंदी होतोच, नाही का. आनंदी होण्याचं स्वाभाविक जीवाचं लक्षण आहे. म्हणतात की जरी नवे कपडे घातले तरीही आनंदी होतो, नवं काही असलं तरी आनंदी होतो. तसं नवीन वर्ष आलं म्हणून आनंदी होतात. तसं नवीन काहीतरी गोकुळामध्ये घडलंय आणि ते काय आहे? बाळकृष्ण नंदा घरी असं नवीन काहीतरी घडलं आणि ते नवीन असं होतं महाराज. अहो, जो कुणी त्या देवाला पाहायला जातो वेडा होतो. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. अहो महाराज, त्याचं रूप असं आहे जो तो पाहायला गेला आणि तिथेच त्याचाच होऊन गेला. असं आहे त्या देवाचं एवढं रूप, एवढं सुंदर, एवढं मोहिनी आहे की जो कुणी पाहतो त्याची दृष्टी दुसरीकडे पडतच नाही. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियल मन, तेने वेधियल मन, पाहिला नंदाचा नंद, पाहिला नंदाचा नंद. जसं त्याला पाहिलं सर्व लोक आनंदित झाले. पाहिला नंदाचा नंदन, त्या नंदाच्या नंदनाला पाहिलं आणि अशा प्रकारचा आनंद झाला की त्याला व्यक्त करता येत नाही. त्याला पाहून दुसरीकडे पाहण्याची इच्छा झाली नाही आणि दुसरीकडे पाहिल्यानंतरही तोच दिसू लागला. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. आता अशी स्थिती त्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे आणि म्हणूनच वेडे झाले सर्व लोक. आणि काय केलं? गुढिया तोरणे, अगदी सुंदर असं नगर, अगदी नव्या प्रकारच्या नवरीसारखं नटवलं. एवढं सुंदर सजलेलं ते नगर. सगळे लोक आनंदामध्ये, उत्सवामध्ये वेडे झाले आणि शेवटी करती कथा गाती गाणी. कथा करतात. कथा कोणाच्या? कारण की कथा केवळ देवाची असते, प्रपंचाची असते ती व्यथा, देवाची असते ती कथा. आणि मग देवाची या ठिकाणी कथा होऊ लागली. बरोबरून म्हणतात गाणं गातायत. गाणं, माणूस गाणं कधी गातो? गाणं म्हणजे इथलं गाणं नाही बरं का, हे गायचं असतं म्हणून गातात. एवढं भान ठेवून, सूर ताल सगळं भान ठेवून गायचं म्हणजे हे गाणं वेगळं. परंतु ते गाणं कसं, जेव्हा एकटेच असतो आपण, काही नसतं, असं सहज काहीतरी तोंडातून सहज निघते, ज्याच्यामध्ये सुराचं तालाचं काही ज्ञान त्या ठिकाणी माणसाला नाही. म्हणजे ज्ञान नाही म्हणजे भान नाही. एखादा जो तालात गायला शिकलाय ना महाराज, तो चुकूनही बेतालात बेसुरात गाऊ शकत नाही, नाही का. जो गाडी चांगली चालवतो ना, तो चुकून कसं काय खड्ड्यामध्ये गाडी घालेल महाराज, असं होत नाही ना. ते वळण पडलेले अंगाला, परंतु त्याच्यामध्ये भाव हा वेगळा असतो. जर भाव असा अद्भुत भरलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तालात गातो की मी सुरात गातो, मी कशा प्रकारचं गातो तो ऐकतच नाही, तो केवळ गात राहतो आणि ऐकणारा तिथे परमात्मा असतो. अशी स्थिती जेव्हा असते ना, त्याला करती कथा गाती गाणे असं म्हटलेलं आहे. गाण्याचे प्रेमी माणसं एकटेच गात राहतात आणि देवाला रिझवत राहतात. आणि मग अशा प्रकारे ते लोक एवढे वेडे झाले की महाराज भगवंताच्या मध्ये अकंठ बुडाले. म्हणून करती कथा गाती गाणे सगळे लोक देवाच्या दर्शनार्थ येऊ लागले. दूर दूरवरून शेवटी महादेवही दर्शनाला आले. परंतु महादेवाला माता यशोदा काही दर्शन देईना. अंततः भगवंताच्या प्रयत्नातून त्यांनाही दर्शन घडलं. सगळे लोक दर्शन घेऊन गेल्यानंतर माता यशोदा म्हणते की माझ्या बाळाचं सगळे कौतुक करतात, सगळे गुण गातात, त्याला नजर होईल म्हणून नजर लागू नये त्याच्याकरता दृष्ट काढली देवाची आणि पाळण्यामध्ये घालून देवाला निजवलं. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुळभूषणा श्री नंद नंदना, बाळा जो जो रे, निद्रा करी बाळा मन मोहना, परम
कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव ताली ताली वाजवा शूटिंग घे शूटिंग घे हे भैया हे नाथ नारायण वासुदेव तुम्ही हात वर करा बरं. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण भगवान तुम्हाला झाला की नाही आनंद? लगेच हात खाली गेले. आनंदामध्ये हात खाली नाही आले पाहिजे टाळ्या वाजवताना, नाही का? पण हाताचं ओझ आपल्याच हाताचं आपल्याला झेपत नाही, काय करा. विठ्ठल विठ्ठल करती कथा गाती गाणे. माता यशोदेनं आपल्या बालकाला निजवलं. बालक हळूहळू वाढू लागलं. एका एका राक्षसाला मारू लागलं. सगळे मारून मोकळे केले. महाराज देवाला वेळ लागत नाही. राक्षसाला कसं उचललं की लगेच टाकायचं, म्हणजे अजिबात वेळ न लावता देवानं अनेक दैत्य मारले. हळूहळू भगवंत वाढू लागले. मोठे झाले. किती मोठे? तळवे तळहात टेकीत डाव्या उडी हान. तो भगवान परमात्मा आता हळूहळू रांगायला लागले. रांगता रांगता पुढे भगवान हळूहळू उठून उभा राहू लागले. चालता चालता पडू लागले. जसं म्हणतात ना, भगवान परमात्मा एवढं गोड त्यांचं चालणं. पायामध्ये वाजणारं ते घुंगरू, जसं देवाच्या चालण्यानं घुंगरू वाजलं की सगळं जग स्तब्ध होऊन देवाकडेच केवळ पाहत राहतं. एवढं गोड देवाचं ते चालणं, ते बोलणं. अशा प्रकारे नित्य नूतन नवीन छटा करणारे भगवान आता एवढे मोठे झाले की यशोदा मातेच्या प्रांगणामध्ये बाहेर येऊन खेळू लागले. मोठे दादा दाऊ बलराम आणि कृष्ण दोघे खेळतात. खेळता खेळता त्यांनी पाहिलं की आपल्यासारखी आणखी बाळं या नगरामध्ये आहेत. सगळ्यांना एकत्र केलं. सगळे एकत्र आलेले पाहून भगवंत त्यांना विचारतात, का रे तुम्ही एवढे अशक्त का? अगदी हातापायाच्या काड्या झालेल्या आहेत. तोंडावरती तेज नाही. अजिबात असं वाटतं की तुम्ही कधीतरी अगदी युगायुगाचे जन्माजन्माचे उपाशी. अहो काही खायला मिळालं नाही. सगळ्यांनी सांगितलं, नाही देवा असेल तसं खातो. म्हणे काय खाता? म्हणे ताकच पितो, कारण की आई घरामध्ये दुसरं काही देतच नाही. हंडा भरून ताक, गागर भरून ताक लागेल तेवढं प्या, परंतु त्या ताकामध्ये काय आहे? सार निघून गेलेलं. मग ते सार नसलेलं ताक आम्हाला देते, मग कसं काय होणार देवा? हा आता बरं केलं. नारायण विठ्ठल विठ्ठल ते कसे आम्हाला कळत नाही ना. म्हटलं काय झालंय असं. असं झालं. सगळे लोक त्या ठिकाणी, सगळे बाल गोपाळ देवाकडे सांगू लागले. भगवान म्हटले, अरे तसं नाही, देत नाही म्हणजे काय? तुम्ही मागायचं. ते म्हटले, मागूनही पाहिलं, काही दिलं नाही. जे काही तूप, जे काही दही, जे लोणी आहे, हे सगळं काही मथुरेमध्ये बाजारात विकायला नेलं जातं. ते काही आम्हाला पोटाला, आमच्या डेअरीला मिळत नाही. ते सगळं डेअरीला जातं. मग काय करायचं? म्हणे आता ते मिळत नाही, जर मागूनही मिळत नाही तर ती वस्तू चोरून घ्यायची. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर
कृष्ण कन्हैया काहे बड़ाई दिखावत मोरी काहे बड़ाई दिखावत मोरी काहे बड़ाई दिखावत मोरी काहे बड़ाई दिखावत मोरी। आता आपण लोणी चोरायचं म्हणे, चोरी करून खायचं, कारण मिळत नाही ना. म्हणून गवळण म्हणते ना की चुरा चुरा कर माखन खाया. अरे तू तर लोणी चोरून खाल्ला, आम्हाला काय शिकवतो. अर्थात देवालाही असं सांगणारी गोपी. असो बघा, मग माखन चोरूनच खायचं. परंतु असा मित्र बरा आहे का महाराज, चोऱ्या करायला शिकवतो. अशा मित्राच्या टोळीत चांगल्यानं जाऊ नये. परंतु इथे मात्र भगवंत साक्षात चोरी करायला शिकवतो. सगळे बालगोपाळ म्हणे अरे हे बिघडलेलं आहे, ते आपल्यालाही बिघडवून टाकेल, तिकडे जायचं नाही. पण भगवान कृष्ण म्हटले अरे आपण काय सोन्या नाणं चोरतो का, आपण खाण्याची वस्तू चोरतो, ही काही चोरी नाही. हरकत नाही, मग चोरायचं, पण कसं चोरायचं अनेक प्रकारे देवानं शिकवलं. म्हणजे आता चोरी करण्याकरता काही शस्त्रास्त्र वापरले पाहिजे ना. युद्धाला जाताना माणसाने निहत्थ जाऊ नये. मग आता आपल्याला चोरी करायची, मग काय काय सोबत न्यायचं. म्हणे हा घे, हे पेंद्या ही काठी तुझ्या हातामध्ये. अरे सुदाम्या, त्याला श्रीदामा किंवा सुदामा असं काही नावं आहे भागवतामध्ये, वेगळे वेगळे सख्यांचे नावं. त्यानंतर मधुमंगलाला बोलवलं, म्हणे हे सराट्याचे काटे, हे घे तुझ्या हातामध्ये. एकाच्या हातामध्ये माती दिली, एकाच्या हातामध्ये खडे दिले. असं एकंदरीत सगळं सामान एकत्रित आणलं आणि देव म्हणले आता चोरी करायला जायची. म्हणे अहो पण या शस्त्राचा वापर नेमका करायचा कसा, ते चालवायचं कसं शिकलं पाहिजे ना. म्हणे बरोबर ट्रेनिंग घ्यायची. सुरू केलं. म्हणे असं आहे की तिथं वरती उंच शिंक्यावरती जर माठ लटकवलेला असेल तर काठीनं फोडून त्यातलं सगळं माखन खायचं. ठीक आहे, समजलं. बरं म्हणे माती कशा करता, म्हणे ऐकाय सगळं काही सांगतो. विचारलं हे खडे कशा करता, म्हणे तिथं जाऊन आपल्याकडे वेळ कमी असेल ना, कमी वेळामध्ये लवकर उरकायचं, म्हणे शिन ठेवायचा नाही. काय करायचं मग, म्हणे शिंक्यावरती एखाद्या चतुर गोपीनं मोकळीच घागर लटकवलेली असेल, तिला फोडत बसण्यामध्ये, तिला खाली उतरवत बसण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. मग म्हटले की गिलोलीनं त्या माठाला पूर्ण त्या ठिकाणी, गिलोलीनं माठाला त्या ठिकाणी खडा मारून पाहायचं, तपासायचं. म्हणे कसं कळेल. म्हटलं असं आहे की ज्या माठावरती खडा वाजल्यानंतर टन्न वाजेल, समजायचं ते कसं आहे, मोकळा आहे. म्हणे मग ज्या माठावरती खडा मारल्यानंतर टम्म वाजेल, मग काय समजायचं, हा माठ भरलेला आहे. मग जो भरलेला त्याच्याच नादी लागायचं, बाकीकडे जायचं नाही. अशा प्रकारे भगवंताने युक्ती केली. म्हणे मग सराट्याचे काटे कशा करता, एवढं तर झालं ना. या काट्याचं काय, म्हणे एखादी चतुर गोपी जर आपल्याकडे येत आहे आणि तिला येताना पाहून ते सराट्याचे काटे तिच्या वाटेवरती फेकून द्यायचे. आहा, सराट्याचे काटे कसे आहेत महाराज, कसे आहेत तुम्हाला माहिती नाही? माहिती. सराट्याचे काटे असे महाराज कसेही टाका ते टोचतात बरोबर. कुठूनही टाका, 2-3 त्याला काटे असतात, तोंड असतात. कशाही प्रकारे फेका, ते पाय पडल्यानंतर ते टोचणारच. असा हा काटा आहे सराट्याचा. आणि त्याचा काटा कुणाचा म्हणतात, जो भगवंताला बरं बघणार नाही त्याचा काटा काढण्याकरता हा काटा पुरेसा आहे, जास्त काटे वापरायचे नाही. अशा प्रकारे सराट्याचे काटे. म्हणे बरं मग ही माती कशा करता, म्हणे एखाद्या चतुर गोपीनं घरातच जर वाणा घालून आली चांगल्या त्या चांबड्याच्या वाहनात, त्यातून काही सराटा शिरायचा नाही. मग त्या चतुर गोपीला चातुर्य शिकवण्याकरता ही माती तिच्या डोळ्यामध्ये उधळायची. तिला डोळे चोळून उघडेपर्यंत तिथून धूम ठोकून पळून जायचं. अशा प्रकारे भगवान कन्हैयानं शिकवलं. सगळ्यांच्या शिकवणीमध्ये बसलेले कन्हैया सरदार आहे. आता हे चौर मंडळ निघालं. म्हणे कुठं जायचं, म्हणे आज सकाळी सकाळी एका गोपीनं छान लोणी काढून ठेवलेलं आहे, शिंक्यामध्ये भरभरून लोणी आहे, म्हणे जायचं तिच्या घरी. कवाड लावलेला आहे. भगवंत म्हटले पेंद्या उघड, दार उघड. भगवान परमात्म्याकडे पाहिलं. म्हणे अरे चोरी शिकवणारा तू, बरं तू सगळ्यात मोठा आहे आमचा. आणि मोठी माणसं अशीच करतात, लाण्याला पुढं घालतात आणि स्वतः मागून येतात. तसं करायचं नाही. म्हणे इथे तुझी हुशारी चालणार नाही. काय करायचं मग, तू हो पुढे. भगवान म्हणे बर बर बर, तुला भीती वाटते ना, मी चालतो पुढे. पुढे चालले. भगवान परमात्म्याने पाहिलं की गोपी आतच बसली काठी घेऊन. पण काय करायचं, चोरी केल्याशिवाय जायचं नाही. दरवाजा हळूच उघडला आणि भगवंतानं हळूच त्या घरामध्ये पाऊल टाकलं. पाऊल टाकल्याबरोबर स्वजन मोहिका माया. बघा 3 प्रकारची माया असते, स्वमोहिका, स्वजन मोहिका
विमुख जनमोहिका, म्हणजे स्वतःला मोहात टाकणारी एक माया, आपल्यावर प्रेम करणाऱ्याला मोहामध्ये टाकणारी दुसरी माया ती स्वजन मोहिका, आणि भगवंतावरती रोष ठेवणाऱ्या लोकांवरती मोह टाकणारी माया ती विमुख जनमोहिका. अशा प्रकारची माया म्हणतात स्वजन मोहिका ही गोपी देवावर प्रेम करते, तिला आवडतं देवानं घरी यावं म्हणून तर शिंक्यामध्ये लोणी ठेवलंय तिनं, कारण की तिला हेच वाटतं देवानं माझ्या घरी चोरी करण्याकरता यावं, त्याला मी पकडावं आणि त्याच्याकडून नाचवून घ्यावं, ही माझी इच्छा. बघा गोपीच्या इच्छेला पूर्ण करण्याकरता भगवंतानं पाऊल टाकलं, पण स्वजन मोहिका माया, त्या मायेनं गोपीला झोप लागली. एवढी जागी सावध गोपी डोळ्यात तेल घालून बसली होती तरी तिला झोप लागली. झोप लागल्यानंतर भगवंत म्हटले आता निघा. आतमध्ये सर्वांना प्रवेश मिळाला, परंतु शिंक एवढं उंच आहे महाराज, कोणाचेच हात पुरेना. काय करायचं मग? म्हणे आता काय करायचं, एकामेकावरती चढवायचं. पेंद्याला म्हणे तू थोडासा जाडजोड आहे, खाली उभा राहा. त्याच्या डोक्यावरती दुसऱ्याला असं एक करून एकमेकांच्या वरती उभं केलं, आणि बाबा कृष्ण स्वतः मात्र सर्वाच्या वरती जाऊन चढले. वरती जाऊन चढलेले भगवंत त्यांनी पाहिलं की छान लोणी अगदी ताजं आहे, एवढं सुंदर ते सुवासिक लोणी हातामध्ये घेतलं आणि राहवलं नाही देवाला, लगेच हात त्या ठिकाणी भगवंताने मुखामध्ये घातला. खाऊ लागले महाराज, परंतु खाली उभा असलेला पेंद्या काय म्हणतो त्यांनी पाहिलं आणि अरे आमच्या जीवावरती वर जाऊन चढला आणि एकटाच खातो, आम्हाला खायला दे. असं असतं नाही का? ज्यांच्या जीवावरती वरती गेलंय ना, खालच्यानं मिळत नाही फार, वरचा जो आहे सगळ्यात पहिला आपलं भरवून घेतो, उरलं तर मग बाकीच्यांना. पेंद्या म्हटलं गुपचूप आम्हाला देतो का? जर आम्हाला देत नसशील तर मग लगेच तुला खाली पाडतो. भगवान म्हटले अरे असं करू नका रे, तुम्हाला पाहिजे ना खायला, तुम्ही भारी दोहीकडे मुख पसरोनी. बघा असे म्हटले की काही हरकत नाही, तुम्ही पाडू नका मला, आपण सगळे मिळून खाऊ, पण आपलं सरकार टिकवू, सगळे मिळून खाऊ. तोंड आ करा म्हणे. प्रत्येकाच्या तोंडामध्ये देवानं एक घास लोण्याचा घातला, आनंदपूर्वक सर्वांना त्या ठिकाणी दिलं. एवढं सगळं आनंदाने चाललेलं देवाला काही बरं दिसलं नाही महाराज. काहीतरी असलं पाहिजे ना, ट्विस्ट नसेल तर मालिकेत मजा कशी येईल नाही का? सरळ सगळं चालल्यानंतर त्याच्यामध्ये मजा नाही. म्हणजे मग मजा येण्याकरता देवानं तिथे छोटासा खेळ खेळला. गोपीची जी निद्रा होती ती भग्न केली. बघा देव कुठेही असू द्या, कुठं काही काम करू शकतो. वरती शिंक्याला लटकलेला देव त्या गोपीला तिथून जाग करतो. गोपी जागी झाली, पाहते हातामध्ये काठी घेतली आणि गोपीनं अगदी ताव धरून धाव घेतली, आणि त्या गोपीला येताना पाहून सगळे बाल गोपाळ म्हटले अरे बापरे अवघडच झालं. आता कृष्णाला तिथेच ठेवलं आणि सगळे धूम टकून पळाले, जिकडे तिकडे सगळे पळाले. असं असतं ना नाही का, जो मुख्य माणूस आहे ना त्या माणसाला पळताच येत नाही. सगळे दगडाखाली हात आहे ना महाराज, त्याला पळता येत नाही, बाकीचे सगळे पळून जातात, परंतु तो मात्र एकटा अडकतो. सगळे पळून गेले. भगवान म्हणले अरे थांबा मला पण घेऊन जाते. म्हणे नाही तू कसाही वाचून येशील, आमचं काही खरं नाही. सगळे पळाले. गोपी म्हणते बरं त्यांना जाऊ दे, माझं काम तुझ्याशीच आहे, तू एकटा भेटला म्हणजे बाकी कोणाच्या भेटीची गरज नाही. गोपी म्हणते असा वरती टांगलेला, खाली उतर मुकाट्यानं, माझं ते गाडगं तोडून टाकशील, खाली उतर. पण गोपीचं ते ऐकून भगवान म्हटले उतर नाही गोपी, उतर नाही, उतरव, मला कुठं उतरता येतंय. गोपीनं हळूच खांदा दिला आणि भगवंत तिच्या खांद्यावरती पाय ठेवून खाली उतरले. बघा महाराज, चोरी त्याचीच, वरून शिरजोरी त्याची, दादागिरी त्याचीच. अशा प्रकारे भगवंताचं ते रूप पाहून ती गोपी मोहामध्ये पडली. भगवंताला म्हटली तुला काय खायचं? म्हणे तुझ्याकडे असेल ते दे. बघा बरं का, एवढं लोणी खाऊनी वरून म्हणतो मी भुकेला, कारण की देव कायमचा भुकेला, किती द्या त्याला पोट भरत नाही, केवळ तृप्त भावाने होतो. परप्रेमाचा भुकेला दयाला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला. परप्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला. कायमचा दुष्काळ आहे त्याच्याकडे महाराज, कितीही भाव द्या त्या भावाला तो प्रेमपूर्वक स्वीकार करतो. आणि गोपीनं म्हटलं लाला तुला दूध दही खायचे म्हणे, हो, पण ते सगळं संपलं, तुझ्या सगळ्या टोळीनं सगळं उडवलं. बरं असंही नाही, नुसतंच उडवलं नाही, बघा खाली जेवढे होते ना, पाहता काही गवळणी पालथी दुधानी काहीतरी आहे ना,
हा तव ती पालथी दुधानी, हे जे आहे ते सगळं पालतं घालून ठेवलंय. पालतं घातल्यानंतर एकच चोर असतो, तो म्हणजे कृष्ण. का बरं? म्हणे की बाकीचे चोर जे आहेत ना, खाऊन पिऊन ते जे भांडी आहेत ते पालते घालणार नाही. का? कारण की त्यांना तेवढं कळतच नाही. पण कृष्ण मात्र पालतं घालता. कशा करता? म्हटलेलं जे चित्त आहे ना, त्या चित्तामध्ये असणारे सर्व दोष भगवंत हरण करतो. ते लोणी जे देव चोरत असतो ना, ती चित्तामध्ये असणारे सर्व दोष किंबहुना ते चित्तच हरण करतो. आणि म्हटलेलं आहे चित्त भगवंत थोडंसं शिल्लक ठेवून हरण नाही करत. त्याच्याकरता पालतं घातलं. पालतं घातल्यानंतर ते जे भांड आहे ना आतलं, पूर्णपणे कोरडं होतं. त्याच्या आतमध्ये असलेलं सगळं ओघळून जातं. अर्थात असं आहे, त्या चित्ताला देवाच्या चरणी पालतं घालायचं. त्याच्यानंतर चित्तामध्ये असणारं सर्वस्व त्याच्यामधून निघून जातं. चित्त शुष्क होतं आणि शुष्क झालेलं चित्त ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम भस्मसात कुरुते तथा. एकदा जीवन शुष्क झालं की ज्ञानरूपी अग्नीनं सगळं कर्म जळून जातं आणि शेवटी तो जीव शिवरूप होऊन जातो. आणि म्हणूनच गोपी म्हणते, देवा माझा भाव घे आता. भावामध्ये काय आहे तुझ्याकडं? म्हणे केवळ ताक आहे. कधीच? म्हणे झाले 8-10 दिवस झाले. 8-10 दिवसाचं शिळं ताक भगवंत पिण्याकरता उत्सुक. गोपी म्हणे तसं नाही देणार, तू फार शहाणा आहे माहिती मला. एक काम कर, मी सांगते त्या तालावरती तू मला नाचून दाखव. बघा, सगळ्या जगाला नाचवणारा तो गोपीच्या तालावरती नाचायला तयार झाला. कशा करता? 8 दिवस जुनं ताक पिण्याकरता. त्याला काय गरज होती महाराज? हो, नंद बाबाच्या घरी 9 लाख गाया आहेत. सहस्रो विहिरी दुधानं तुपानं भरलेल्या असतात. एवढं दूध ठेवायला जागा नाही म्हणून विहिरीमध्ये ओतलं जातं एवढं दूध. त्या भगवंताला काय गरज आहे कशाची? तरीही भावाचा भुकेला, भावापोटी देवानं नृत्य केलं. ती गोपी देवाप्रती अशी भाव विभोर झाली आणि देवाला म्हणती, देवा तुझ्याशिवाय कोणी मला तारणहार नाही, माझा उद्धार कर. तुम बिन मोरी कौन खबरले, गोवर्धन गिरधारी.
गोपाल 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 अशा प्रकारे भगवंताने अनेक अनंत गोड लीला केल्या. त्या गोड लीलांचं वर्णन करता करता सर्व पुराण चहुवेदी जाण साही शास्त्री कारण राही पुराण हरिसी गाती. सगळ्या वेदानं सगळ्या पुराणांनी याच देवाचं वर्णन केलं. आणि भगवान परमात्मा हळूहळू लीला करता करता त्यांच्या खोड्या एवढ्या वाढल्या महाराज. शेवटी माता यशोदा दमून गेली. तक्रारी ऐकू ऐकू थकून गेली. म्हणे काय करायचं मग आता एकच, तू लगेच उठ आणि शाळेमध्ये निघ. शाळा कशी आहे म्हणतात की भगवान परमात्मा लगेचच गोमातेला सांभाळायला गेले. छोटे छोटे बासरा छोट्या छोट्या गायांना घेऊन भगवान परमात्मा वृंदावनामध्ये सर्व बाल गोपाळांना घेऊन समवेत चारण्या करता गेले. अरे तुम्ही गाया घेऊन जागे गोपाल गाया तुम्ही गाया घेऊन जागे गोपाल